काय झालं
टाका ते.
संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू संगतीचे काय सांगू आपणा पाय धुनाईचे आपणा पाय धुनाईचे संत संगतीचे काय सांगू संगतीचे काय सांगू संगतीचे काय सांगू आपणा पाय धुनाईचे आपणा पाय धुनाईचे आपणा पाय धुनाईचे Salu
संत संगतीचे काय सांगू सुख, आपला पारिके नाही तिथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रमणे कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा मने दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. करू प्रथम नमन पांडुरंगा, करू प्रथम नमन. हा पांडुरंगा करू प्रथम
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. मज हृदय सद्गुरु जेने तारिला संसार गुरु मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या घ्यावी घ्यावी माझी सेवा. घ्यावी माझी सेवा. वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती. कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तिथे. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री क्षेत्र मारगाव सुद्रिक श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळा. पायदिंडी सोहळ्याची तपपूर्ती वर्ष म्हणजे 12 वर्ष झाली. एक तप पूर्ण झालं. आपण सर्व मंडळी भगवंताच्या दर्शनासाठी किंवा संतांच्या भाषेत सांगायला गेलं तर मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतती तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. किंवा
यात वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येरती अनुष्ठिती सामान्य सकळ किंवा बालक आपण ते का हाती धरवली हा पंथ्या हाती धरली पाठी वा माऊलीच्या हायकोर्टाचं प्रमाण म्हणले होते तर बोलायचं नाही असा हा आपला सोहळा किती दिवस झाले माझ्यात काय ध्यानात नाही बरं का हा इथून माग किती गेले त्याचा नाही विचार केला आपण आता काय विचार करायचा तर असा आपला दुपारचा 20वा आणि 20व्याची सेवा बर का सेवा कारण की सेवा ते आवडी उच्चारावे नाम सांगितले आपण सगळे जाणकार मंडळी कस काय विचार सुचला काय माझ्यासारख्या म्हणजे मी कुठंच लागत नाही महाराज एक पामराला सगळे गुरुवर्य मंडळी समोर बसलेले आणि आमच्या भाऊच्या भाषेत जर सांगायचं ना प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित से भक्ती जरी बोल गंगावती स्वीकारल की किंवा मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी भरी आता बांधकाम क्षेत्रामध्ये कसं राहत आहे मिस्त्रीच्या आहे ना असं एक नजर राहते महाराज कुठला दगड कुठे बसवायचा नामदेव महाराज म्हणले ना आम्ही सुद्धा पायरीचे चिरे म्हणे असं एक सेवा म्हणजे कुठली पण असू द्या कीर्तन म्हणून सेवा नाही पण गुरुवार्यांचं ऐकावं लागतं नाही तर माझं पामर आहे काय थोडंपण पायीची वाहन पायी बरे आणि आपण एक थोडा विश्रांती पण विसरायला थांबलो म्हणून नामदेवरायांचा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरती घेतलेला आहे करून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आणि समर्थ सद्गुरूंच्या कृपेने थोडं वेळ सेवा या अभंगामधून नामदेव महाराज आपल्याला संत संगतीचं महत्व सांगतात तर संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीमध्ये असं काय सुख आहे विस्तारानं पाहणारच आपण का आपण पारे केलं तेथे माझं तुझं हे वे दावे या त्या गोष्टी संत संगतीमध्ये नसतात म्हणून कलियुगामध्ये साधू थोर जाणं साधू थोर जाणं साधू थोर जाणं तसं वास्तविक पाहायला गेलं तर अभंगामध्ये दुरुक्ती दोष नाही तिरुक्ती दोष म्हणला तरी चालत साधू थोर जाणं साधू थोर जाणं साधू थोर जाणं कलियुगी 3 वेळेस सांगितलं पण महाराज संत हे असं पार्ट आहे ना जगामध्ये भगवंताच्या नंतर कधी आपल्याला आपण म्हणतो ना तुम्ही संत माय बाप कृपावंत काय पतित कीर्तिवानो संतांना आई वडिलांची उपमा दिली ही थोडी घेऊन झाली तर पण लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती संतांचं अंतकरण कसं असतं का लाभाची अपेक्षा नसते इतकं प्रेम करतात आणि मग आपल्यासारख्या जर जीवांचा त्यांना कळवळा येतो म्हणून तो जो आपला दुरुक्तीवरून नाही तिरुक्ती दोषावरून विषय चालू होता हा दोष सुद्धा संत स्वीकारतात आणि दोष स्वीकारून सांगतात आपल्याला साधू थोर जाणं साधू थोर जाणं साधू थोर जाणं कलियुगी कलियुगामध्ये साधू थोरे श्रेष्ठ आहे आणि मग साधूच्या लक्षणा पुढे सांगतात साधू कसा असतो म्हणे यहलोकी तुची सर्वभूती सम आणि शरीराचा भ्रम नेणे कदा स्वतःच्या शरीराचा त्याला आता आपण अनुभवतोय महाराज काय संतांचा महिमा आहे आणि मग शरीराचा भ्रम नेणे कदा हा नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वरते तैसा का जशा आपण पाहतोय आता आपण सगळे शेतकरी मंडळी का गाय कुठल्याही प्रकारची असू द्या खिलारा असू द्या राजस्थानी असू द्या जर्सी असू द्या हा पण कुठलीही जरी गाय असली शेवट त्या गायीचं सार काय दूध आहे
तसे संत कलियुगामध्ये हे सार म्हणजे नवनीतच आहे. महाराज नवनीतच देतात आपल्याला. नवनीतच कमी पडत कारण मृदुस्था बाह्य नवनीत सांगितलं. तैसे सज्जनाची चित्त असं सरळ सरळ एक भावार्थ तोडका मोडका मांडण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराज संत संगतीचं महत्व आपल्याला अभंगामधून सांगता येईल. पण महाराज या आपल्या सारख्या जड जीवांना संगत कशाची पण लागू शकते ना. संत संगतीच महत्व महाराजांनी का सांगावं. तर सगळंच काम सगळं कार्य भगवंताला प्रत्यक्षात येऊन करता नाही येत महाराज. म्हणून भगवंताची ही योजना आहे का इथून मागे भरपूर अवतार झाले. तसे जर भागवतामध्ये जर पाहिले तर 24 अवतार आहे. पण मुख्य आपल्याला पूजेसाठी 10 अवतार सांगितले. त्यामध्ये मग मत्स्य कच्छ वराह वामन परशुराम हा नरसिंह आणि मुख्य अवतार तर सांगितले 2 मध्ये. हा रामकृष्ण रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे दुर्जनाचा याने करुणी संवाद. हा राम आणि कृष्ण भगवंताचा 2च अवतार सांगितले. पण बघा संतांचं तसं नाही. संत विठ्ठल विठ्ठल संत बीज पलटे नहीं जो हर युग में अवतार करे वीर संतांचे संत. मग आता भगवंत अवतार आले त्या काळामध्ये सुद्धा संत होतेच ना. आपण पाहतोय त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र अवतारात होते. वशिष्ठ ऋषी होते. विश्वामित्र होते. उपदेशकारांमध्ये म्हणजे भगवान जरी अवताराला आले तरी पण संत होतेच तेव्हा आपण. त्यानंतरचा द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आला तरी पण संत होतेच. गर्गाचार्य सांदीपनी ऋषी हे होतेच. आणि मग कलियुगामध्ये तायच मग. पण हे संत असताना संतांची गरज काय. तर महाराज मागच्या काळात तर संतांची गरज होतीच. पण सध्याच्या काळामध्ये सुद्धा खूप संतांची गरज आहे. कारण प्रत्यक्षात भगवंताला येऊन काम नाही करता येत. आपल्यासारख्या या संसार चक्रामध्ये पडलेल्या बरबडलेल्या म्हणलं तरी चालेल. भाऊ सांगता जीव शेंडी सगळं बुडालेला आहे म्हणे. असं शेंडी सगळं जीव बुडालेला आहे या संसारामध्ये. काढायचं कसं म्हणे हा. मग जेवढा तो सूक्ष्म याच्यामध्ये बुडलेला आहे मग त्या पद्धतीने कार्य पण सूक्ष्मामधलंच पाहिजे ना. मग अशा वेळेस संतांची गरज आहे. मग संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर काय मिळतं आपल्याला.
संगती सुख वाटे जीवा. आणि आपण आता ते सुखच अनुभवतो. सर्व मंडळी एवढे वारकरी सेवेकरी मंडळ आपण ते सुखच अनुभवतोय. आणि वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. हा का ते सुख आहे. ते सुख कोणतं? हा माऊलींनी साजूक सुख म्हटलंय. भक्तासाठी आपण ठेवलेलं आहे म्हणे. भगवंत सांगतात अर्जुनाला, अरे म्हणे नाना साधनाचे केलं म्हणे खरबता त्यानं पावती माझी आधार मानता. म्हणजे साधना भरपूर करते म्हणे पण माझ्यापर्यंत येत नाही. माझ्यापर्यंत आल्यानंतर मी जे त्यांना देतो ना म्हणे ते साजूक सुख आहे म्हणे. आणि ते त्या निज भक्तासाठी राखून ठेवलेलं आहे म्हणे. असं ते सुख आहे म्हणे. आणि मग महाराज आपल्याला नामदेवराय जो विचार सांगताय अभंगामधून का बा संत संगतीचे काय सांगू सुख. संतांच्या संगतीत काय मिळतं तर संतांच्या संगतीत सुख आहे. संत संगतीने थोर लाभ झाला. संत संगतीने थोर लाभ झाला. संत संगतीने थोर लाभ झाला. संत संगतीने थोर लाभ संत संगतीने थोर लाभ झाला. मोह निरासला माया दीक घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग. आणि आपला हा जो एवढा खटाटोप चालू आहे ना महाराज, दिंडी वारी भजन नामचिंतन काकडा हरिपाठ वारकऱ्याच्या भाषेत भाऊ सांगत राहत्या. वारकऱ्याची संध्या बंदी म्हणे. पूज्य गुरुजी पुढे बसलेले आज सकाळी आम्ही त्यांना संध्या करताना पाहिजे. गुरुजींनी ते काल संध्या करणारे वारकऱ्याची संध्या सांगितली. सकाळी काकडा, दुपारी पुराण श्रवण कीर्तन आपल्याला ग्रंथ वाचन आणि संध्याकाळी हरिपाठ ही वारकऱ्याची ते काल संध्या होती. म्हणजे गुरुजींना जेवढा अधिकार आहे तो आपल्या वारकऱ्यांना प्राप्त होतो म्हणजे असं. मग हा जो एवढा खटाटोप आहे ना महाराज, हा आपल्याला पूर्णच्या पूर्ण सुखासाठी चालू आहे, समाधानासाठी चालू आहे, आनंदासाठी चालू आहे. मग आता आनंदासाठी जर एवढा आपल्याला खटाटोप आहे, आपण प्रत्येकाने जे त्याला विचारायचं. वैयक्तिक मी सुद्धा मला विचारतोय आपला एवढा जर खटाटोप जर त्याच्यासाठी एवढा आपला आवाला अट्टाहास तर इमानदारीत आहे का? मला बाकीचं नाही सांगत माझं नाही भाऊ इमानदारीत मला वाटत नाही. असं खंत वाटत मला अजून थोडी पाहिजे तेवढं आपल्याकडे अजून घडत नाही भजन असं. आणि मग संतांच्या संगतीमध्ये आपल्याला तेच मिळवायचंय. हा एवढा मोठा काय नाव करून रात्री सांगितलं. भरपूर मंडळी पण बोलली, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गुरुवर्य मंडळी, भीष्माचार्य कृपाचार्य आचार्य कर्ण असे रथी महारथी मंडळी महाराज बोलतात. प्रासादिक वाणी असं वाटतं नुसतं ऐकतच राहावं. ही उपाधी घेऊन आता असं कंटाळा येतो का इकडे सुद्धा उभा नाही राहिलं पाहिजे. श्रवणाचे मी सेवाई सगळे जाऊन साम्राज्य भुवनी सुखी नांदे ऐकायला. पण आता त्यावेळेस हा उभं राहावं वाटत होत. आणि आता असं वाटतं फक्त एक श्रवण करावं महाराज, श्रवणानं समाधान होतं. आता आमचं गाता पारायण भाऊ बसते मंदिरामध्ये चालू श्रवण मस्त भारी. आणि मग संतांच्या संगतीमध्ये ते सुखे म्हणजे कोणतं सुखे आपण उलगाडा पाहिला तर संतांत एकमेव सुखे संतांच्या संगतीत. महाराजांनी इथं उल्लेख केला का काय सुखे, काय सुखे म्हणजे काय नाही ते विचारा म्हटले. सुखया संता
होई चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडी याला. संतांना अंगीकार केल्यानंतर तुकोबराने त्याचा नंदते हुते नवत केले अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदेते ही तिने वंदे केली. का भगवंताना भगवंत म्हणजे सद्गुरू बरं का, कारण की आपणाची देव होय गुरु. असं आपला ज्यावेळेस भाव होतो ना, आमचा भाव होत नव्हता. अहो आता काय सांगावं, इकडे उभं राहायला जेव्हापासून सुरुवात झाली ना, आम्ही इतके दिग्गज महाराष्ट्रातले नाही, महाराष्ट्राच्या बाहेरच्या मंडळींची कीर्तन प्रवचन ऐकली आम्ही. आणि आमचे योगीराज, आमच्या भागाचं वैभव लय मोठं, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. का तुम्ही ऐकलेलं आहे ते महात्म्याच्या मुखामधून, टँकर नाम ती अन्नदान लेने को हरिनाम देने को अन्नदान करने को लिखता दुगने को अभिमान विठ्ठल. सप्ताहाचा असं वैभव असतं. बापू शेरीचे बापू गुरुवर्य बापूजी सप्ताहाला डायरेक्ट टेम्पो करून आणायचे आमच्या परिसरामध्ये. तिकडं सप्ताह जर असला ना, हे खूप साधक मंडळी घेऊन यायचे, चाला म्हणायचे पाहायला. आपल्याला आपलंच लय मोठं वाटत म्हणजे आहेच आपलं मोठं, म्हणजे आपलं मोठंच आहे, पण अजून पण चला बा खराब असतात हा. आणि मग तिकडे घेऊन यायचे. एकादशीचा दिवस असं फिक्स करायचं महाराज. गुरुवर्य ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांचं कीर्तन 4 वाजता असायचं. आणि गुरुनाम गुरु स्वामी मठाधिपती गोदाधाम सरलावेट स्वामी रामगिरीजी महाराज यांचं पण कीर्तन एकादशी दिवशी 1 ते 3 किंवा 12 ते 2 असं 2 तास कीर्तन. आणि किंवा प्रवचन 7 दिवसाच्या काळामध्ये श्रवणासाठी घेऊन यायचे. बघायचे काय एका प्रहऱ्याला 4 प्रहरी 3 तासाचे 168 तास कंटिन्यू भजन. एका प्रहऱ्याला 200 गावाचे पहारेकरी. आमचे दादा महाराज मागच्या वर्षी आले होते शनिदेव गावला, गंगापूर वैजापूर. अनुभवलेलं महाराज यांनी मंडळींनी. आणि अधिकार नाही बरं का इथून बोलायचा, काही मंडळी आमच्या सारख्या म्हणजे आपल्यासारख्या पामराला सामावून घेतात. बघितलं असं वैभव महाराज इकडे उभं राहायला लागल्यानंतर विषय चालू होता, इकडे उभं राहायला लागल्यानंतर खूप असं काहीच्या काही. पण आता एवढ्या 4-5 दिवसापासून आणि अजून एक गोष्ट का, आत्ता मी ह्या वारीला म्हणजे दुसऱ्या मुळाला आलो बरं का. पहिलं मुळ मागच्या वर्षी झालं, आता दुसऱ्या मुळाला येईल. दुसऱ्या मुळाला म्हणजे आता मला परवाच्या दिवशी या गोष्ट चिंतन होतं माझं. 40व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय आणि 40 वर्षामध्ये माझी फक्त दुसरीच वारी आता पायी आणि त्या दिवशी सांगितलं कोणतरी म्हणे बा 80 वर्षाचं वयानं वारी 81 वारीचं 81 वर्ष म्हणजे 81 वर्ष वारी केली. मग आता अशा मंडळीने जर विचार केला महाराज कुठं लागतो आपण. हा माझ्या वडिलांची निराश का देवा तुझी चरण सेवा
पांडुरंगा का घरच्यांची म्हणजे आता ते जसं आपल्याला परंपरेनं आलंय ज्ञानोबा तुकोबाच्या तशी वारी चालू होती पण वैयक्तिक आपल्याला पण वाटत होतं ना आपण त्यांच्या आनंदामध्ये आनंद आपण मिळत होता आपल्याला पण एक वाटत होता आपल्याला खंत होती पण समर्थ सद्गुरूंच्या कृपेनं आणि काय महाराज प्रेमाचं नाही मोजता येत महाराज कारण ते सांगितलं ना भक्तीची मापे इतरांनी तत्वता प्रेम ही गोष्ट अशी ना मी इकडे येऊन खासा नाही केवळ आणि केवळ कोणाचा कसा भाव असेल कसा भाव असेल नाही बरं का पण तुमच्या संत मायबापांचं प्रेमाच्या अनुभव सुरवाड नाथबाबांना सांगा आमच्या बसून नाथबाबांचं क्षेत्र आहे ना 100 ते 110 किलोमीटर आहे महाराज 100-125 किलोमीटर आहे पैठणवारी यात्रा आम्ही तर त्यांनी सांगावा काय महत्वाचं एका माग आम्ही ना म्हणजे आता इथं जरी उभं राहिलो ना आपण सगळे जाणकार आहे गुरुवारी मंडळी सर्व इतिहास माहिती जे चालू भाषणामध्ये संगती कीर्तनामध्ये विसंगती होती त्याचं कारण असं आहे महाराज शिकायला गेलो नाही आपण कुठं हे फक्त एक समर्थ सद्गुरूंची कृपा आहे म्हणून इथं पण उभं राहता येतं आणि इथं पण केलं उभं म्हणून काहीतरी नाहीतर शिकायला नाही गेलो महाराज आपण कुठं एक समर्थ सद्गुरूंची कृपा म्हणून कबा हे जे आपल्याला प्रेम आहे केवळ प्रेमासाठी आम्ही बंटी महाराजांचा लय आट्टा असं राहतो महाराज आमच्या तिकडून लाई कारण की वाटतं त्याला त्यांनी अनुभवलेलं आहे आपण जरी आता मागणं सुरुवात केली असेल पण इतका आट्टा असं राहतो ना आता परवा दिवशी बाजूला मामा बिगवानला आले आम्हाला पण त्यांच्या बरोबर यायचं होतं पण एकच शब्द टाकला नवनाथ भाऊ बंटी महाराज म्हटले म्हणे मग तुम्ही सुरुवात कुठून करणार आहे कधी करणार आहे तो एक विचार केला म्हणला आपले 40 संपले क्षणभर बोला नाही दादांच्या मंदिरापासून तुम्ही वारीला सुरुवात कधी करणार आहे महाराज असा खटकला ते म्हटलं चला काय अडचण नाही थोडी तयारी पण अडचणीत आता सगळे अनुभवी मंडळी बोलता महाराज जास्तीचा अनुभव सांगतात का अडचणच नाही येत मग काय मिळतं इकडे येऊन केवळ प्रेम आणि ते पण निष्काम अनुभवायला मिळतं आणि मिळतं तेच प्रेम म्हणजे सुख तेच महाराज अभंगाच्या पहिले संत संगती
करती या नामधर्माची भीती. संतांना आलेले अनुभव त्यांनी जसे ना तसे ठेवले का ते अनुभव आपण घ्यायचे आणि आपल्याला ते अनुभव येते म्हटल्यानंतर आज किती नामदेवरायांचा काळ किती माऊली नामदेवराय समकालीन महात्मे ना 700-750 वर्ष झाले. जसा ना तसा अनुभव आज आपल्या रोकडा गुरुवार्यांच्या संगतीत येतोय महाराज. ते सुख आपल्याला मिळत आहे ना. नाही तर आम्ही असे होतो महाराज म्हणजे ह्या प्रवाहात यायच्या अगोदर एका टॉयलेटमध्ये शेळी मारलेली एकाच टॉयलेट कोणा नाहीच फक्त आपले बॉडीज दिसत वाटतं का तुम्हाला असं काय महाराज महात्म्याचं नियोजन असतं या प्रवाहात यायच्या अगोदर नाही करील ते काय नवहे महाराज परिपाहे बीज वा काय विठ्ठल विठ्ठल आणि आता म्हणजे त्या अवस्थेत कसं आहे कधी डोळ्याला पाण्याचा विषय नाही हो. आणि जर असं जर पाहिलं ना समोर भाऊ यायचे तिकडे सांगायचे आणि ज्यावेळेस अनुभव व्हायला आला ना थोडं 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 तर काय अध्यात्माचं परमार्थाचं काय पावर असतं महाराज. कुठं आपण शुद्ध परमार्थ पाहायला भेटतो ते सुख अनुभवायला भेटतं. संत संगतीचे काय सांगू त्या सुखात म्हणजे त्या संत संगतीच्या सुखाच्या पलीकडे दुसरं सुखच नाही. असं संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तिथे तिथं भेदभाव नाही. त्याच्यावरून एक असं हरेकृष्ण संप्रदायामध्ये एक महात्म्य होऊन गेले गुरु गोपालदास म्हणून. तर ते गोपालदास महाराजांचं चरित्र असं होतं त्यांचं नंतर नाव गोपालदास ठेवण्यात आलं. ते श्री चैतन्य महाप्रभूंचे शिष्य होते आणि मुस्लिम समाजाचे होते. आता मग ज्येष्ठच्या जातीवाईज वर्णवाईज जसं तसं एक भगवंताला प्राप्त करण्याची व्यवस्था शास्त्रानं टाकून दिलेली. मग पण काही असे मंडळी आता आमच्या परिसरामध्ये जलाल महाराज सय्यद असं प्रभू हा संतांचं चरित्र जर ऐकावं अशा महात्म्याकडून आणि पूर्ण वर्तन जसं वारकरी संप्रदायाला अपेक्षित आहे असं खूपच कोणी म्हणणार सुद्धा नाही. त्यांना नावावरून मग मानते. टीव्हीवर एक वेळेस एबीपी माझ्यावर त्यांची मुलाखत सुद्धा आली होती. असे विरक्त एकदम म्हणजे खूप. आणि मग ते चैतन्य महाप्रभूंचे शिष्य होते गोपालदास. त्यांचा अगोदरचं नाव मुस्लिम समाजाचे असताना त्यांचं नाव वेगळं होतं. पण त्यांना लढा लागला कसा काही भगवंतापासून म्हणजे श्री प्रभुपाद भक्ती वेदांत प्रभू आणि भगवंताचं नामस्मरण या मंडळीने अशा ठिकाणी नामस्मरणाचा वेल पोचावला जिथं घालायला कपडे नाही खायला अन्न नाही अशी परिस्थिती ज्या भागामध्ये होती दुर्गम भागामध्ये. त्या भागामध्ये ही मंडळी जाऊन स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचा. त्या मंडळींना जेव घालायचं आणि भजनाला लावायचं. आणि भजनाला लावायचं म्हणजे कसं ते पण सहजी नाही. आता आपल्याकडे तरी बरं आहे. आपल्याकडे कसं आहे भरतखंडे नरदेव घेतो भाग्याची संपत्ती किंवा पवित्र ते पोळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. भगवंतांना अवतार घेतलेला आहे. संतांचे अवतार झालेले आपल्याला त्या गोष्टीचं महत्व आहे नाही असं नाही. बाहेर प्रांतात जर गेलं बाहेरच्या देशामध्ये तर तिथं देवधर्म न मानणारे जास्त मंडळी होते. तिथे आपल्याकडे जे नाही त्यांच्याकडे ती गिटार राहते त्याच्यावरती भजन म्हणणार नाही तर वेगळंच काहीतरी म्हणणार. म्हणजे अध्यात्माचा त्यांचा काहीच एक संबंध नाही. अशा ठिकाणी जाऊन महात्म्यांनी कार्य केलं आणि करायचं तरी काय फक्त भगवंताचं भजन. हरे राम हरे राम 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 हरे हरे
पावर तयार होती, भजनाचं वातावरण तयार होतं आणि अनुभवलेलं आहे आपण. आता माझा गुरुवर्य अक्कांचं अभिष्ट चिंतन 16 झाला 75वा श्रीमद भागवत कथेचं आयोजन होतं. काय वातावरण होतं महाराज. आपल्या चिंचपूरला गाथा पारायण झाला माग वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं. भजनाची काय ताकद असती. आणि मग ते भाऊंचं वाक्य भजन परिणाम करता म्हणे लई अहो एक एक खटके अशी ओढते ना महात्म्याच्या मुखातून ऐकल्यावर. आता काही मंडळींना सुटकाचं चालत नाही म्हणे खायला, वर्ष श्राद्धाचं खाते नाही. आम्हीच खात नव्हतो. मग भाऊ यायचे तिकडं कीर्तन प्रवचन जर झाले ना आता वर्गाला अहो तिथंच त्याच पंक्तीला बसायचं. ते बसायचं म्हणजे का हो म्हणायचा प्रसाद झाला तो. हा एक यज्ञ जो आहे नाम संकीर्तन नाम जप यज्ञ तो परम हा पावन हा बाधू न शके स्नानादी कर्म. भगवंताचं भजन करायला कशाची आवश्यकता नाही ना. पण त्या नामस्मरणामध्ये जो प्रसाद बनवला जातो म्हणजे जे अन्न शिजवलं जातं तो प्रसाद होतो. किती नामस्मरणाची पावर आहे. आणि मग ते नामस्मरण परिणाम करतात. परिणाम करत मग ते चैतन्य महाप्रभूंच्या त्या संपर्काची मंडळी आली. ते सारखे भजन करायचे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. पण हे त्यांच्या मंडळीला खटकायचं अरे आपलं काय तू कोणाकडे चालला. प्रवाहाच्या उलटे गेल्यावर त्रास होतो ना. आता इथं जेवढे मंडळी बसले प्रवाहाच्या उलटे गेल्यावर त्रास होतो. आता आपण जाणार चंद्रभागेमध्ये उलटा कोण पाहतो जमत नाही. ते असं खाली लोटीत त्रास होतो. तेव्हा ते त्रास द्यायला लागले. आणि त्यावेळेस शासक जे होते ते मगध शासक होते, यवनांचं राज्य होतं. मग ते म्हणे अरे आपल्या हा शाळा असा आहे तो वेगळ्या धर्माचा प्रचार प्रसार करतोय म्हणे आणि त्याला ते गोड लागत नाही म्हणे. मग त्यांनी एक वेळेस समजून सांगितलं. त्यानं काय केलं त्यानं माहित नाही सबका मालिक येते म्हणे. त्याला ते काय नाही कारण की कमी होती ना संख्या भ्रम तयार होतो विचार पांगा त्या मंडळींचे. मग त्यांनी एक दोन वेळेस समजून सांगितलं ऐकलं नाही. मग त्याला शासन करायचं ठरलं. शासन करायचं ठरलं तर मग त्याला धरून आणलं आणि दरबारामध्ये उभं केलं. मग याला 100 आसोडाची त्याला समजून सांगितलं पुन्हा तुला हे बंदच करावं लागत नाही तर दंड होईल म्हणे तुला. तो चालेल म्हणे काय अडचण नाही. त्याला फक्कार महात्मा भेटलेला होता. महात्म्याचे लक्षण सांगितले ना कृपाळू ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय कृपाळू आणि ब्रह्मनिष्ठ फक्कार महात्मा भेटलेला होता. त्याने सांगितलं नाही तुम्हाला काही पण करावं नाही त्याच्या संबंधानं माझं भजन बंद होणार नाही म्हणे. आणि मग त्यांनी त्याला बांधलं आणि शिक्षा दिली 100 आसोड मारायचे. तो महाराज एक आसोड जर असं जर टाकला ना तर हरे कृष्ण दुसरा टाक हरे राम असं करून 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 भगवंताचं भजन चाललं तर भगवंताची काय भक्ताची काळजी भगवंताला आहे ना. त्यानं ते सहन केलं. मागून तो बेशुद्ध झाला. पूर्ण रक्त बंबाळ झाला. बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतर मग त्यांनी उच्चारला सांगितलं याला जंगलामध्ये टाकून या म्हणे. गेले जंगलामध्ये सोडून आले. मग आता तिकडं जंगलात सोडून आले. नदी वाहतीये पाहिलं. सोडून आल्यानंतर मग मासे धरणारी जी मंडळी राहते कोळी त्यांनी ते पाहिलं. पाहिल्यानंतर मग त्यांनी त्यांना उचलून झोपडीकडे नेलं. आपल्याला सावध केलं. थोडं पाणी बिनी पाजलं. सावध झाले. त्यांचं भजन चालू होतं तिला. त्याने प्रमाणे भारतानं बाण मारला हनुमंताला द्रोणागिरी घेऊन चालू असताना त्यावेळेस सुद्धा खाली पडले तरी बजरंगबलीचं भजन चालू होतं. श्रीराम जय राम. तसं यांचं भजन चालू होतं. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि मग सावध झाले त्यांनी. आता कसे हे जंगलामध्ये असणारी मंडळी सावध आयुर्वेदाचं ज्ञान असतं त्यांना. त्यांनी मला जे ते करून त्यांना थोडं व्यवस्थित केलं. आणि केल्यानंतर मग
तिकडं जंगलामध्ये त्यांनी कुटिया बांधली आणि तिकडंच राहायला लागली. राहायला लागल्यानंतर मग मस्त आता आग लग बसतील साधू आपली मस्तीने. साधू काय घेणं ज्याची म्हणजे अध्यात्मामध्ये त्याचा ज्याची साधू वृत्ती झाली त्यांना पण काय नाही. मग ते त्यांच्या मस्तीमध्ये भजन करायचे. मग त्यांची एक शिष्या होती. त्यानंतर पुढे शिष्या झाले मुस्लिम समाजाचे असल्यामुळे मग त्यांच्या नंतर यांची गाठ झाल्यानंतर गोपालदास प्रभू म्हणून ती शिष्या म्हणजे असं होतं तर त्यांचं भजन सगळं असतं. त्यांची विटंबना करायची. नंतर त्यांना माहिती झालं राजाला. राजाकडे सगळं राहतं साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी असतात. अरे पण तुझवंत आहे म्हणजे आमच्या ठिकाणी त्याला पण कुठे बांधले तिला भजन करतोय म्हणजे आता याला मारून फरक नाही पडत ना. मग याला थोडा आपण वेगळ्या मार्गाने पाठवायचा प्रयत्न करू. मग एक वारांगाने पाठवली त्याच्याकडं. वारांगाने पाठवल्यानंतर मग तिला सांगितलं पैसे कबूल केले सगळं होतं. राजामध्ये दर आले मग गेले. ती गेली तिथं यानंतर मग आता कसं आहे मनुष्य जात सकळ सगळता भजनशील आणि मग तिच्या मनात ज्यावेळेस ते तपश्चर्याचं तेज या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस पाहिल्या तिच्या मनामध्ये भाव तयार झाला. तिनं बसले. मग त्यांचं सगळं हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे यांचं भजन चालू होतं. यांचं नित्यनेम आवरलं. मग ते मला सांग बोलायचे त्याने थांब म्हणे अजून थोडं माझं राहिलं नाही म्हणे भजन. आणि ती बसली हे यांच्या मस्तीमध्ये भजन करीत आहे. 12 दिवस इकडून पारीकडे बाळवायला गेलं. ही गेली कटोळून आणि यांचं चालू भजन. तर महात्म्याचं असं होतं 24 घंट्यामधले 22 घंटे भजन करायचं. 2 घंट्यामध्ये स्नान संध्या करून आणि पोटा पाण्याची सोय करायची असं. आणि कटवून गेले दुसऱ्या दिवशी पुन्हा आली. यांचं मस्त तेच नित्यनेम काय जो असतो भगवंताचा विग्रह त्याची वेळी सेवा करायची. आणि मग 2 दिवस झाले 3 दिवस झाले आणि मग ती कटवून निघून जायची. पण यांचं भजन सगळं ते भजन तिच्या कानावर पडायचं. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. त्या भजनाचा परिणाम झाला महाराज तिच्यावर. आणि मग यांना असं वाटलं आता ही रोजची ती मग हिच्या संग आपण काय हिच्यावर म्हणणं आहे ऐकून घेऊ. महात्मा देवावर आल्यानंतर तर ज्यावेळेस ज्यांनी डोळे उघडले तिचे डोळे लागेल होते. ती भजन करत होती. आणि मग ती भजन करत होती तर मग यांनी आपल्या याच्यावर ती बऱ्याच दिवस राहिली तिथं. सद्गुरूंनी उंच बसविली हात पुरेला यमाचा सांगितलं ना तो आपण सारी ते करी ती तात्काळ त्याला बाकी वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या चरणाची रज म्हणजे आता आपण ऐकलं कीर्तनामध्ये अर्थ कसा आपण वाच्यार्थ वेगळा लक्षार्थ वेगळा असं संतांनी दिलेलं तत्व त्या तत्वाची जोपासना केली तरी वासनेचं बीज जळून जाय म्हटलं.
अहो त्या नामस्मरणामध्ये इतकी दंग होऊन गेली तिला विसर पडला. ठावाची नाही विषय ठाव नाही विषयाचा. काय विषयाचा ठाव भाजनामध्ये अंगी ब्रह्म रसा कसावा आणि त्याच्यासाठी एवढा मोठा खटाटो तो बरं का. आपल्याला अभंगाचा द्या सोडत अभंग सुटायलाच काय हे नाही. आपला मुद्दा असं हा अभंग सुटायलाच असं काही नाही. पण आपला जो मेन उद्देश आहे आज मी फक्त तिकडनं सांगितलं का ते महात्मे 24 घंटे भजन आपलं 22 घंटे भजन करत होते आणि 2 घंटे देवावर येऊन या देवाला भजनासाठी पोचवायचंय ना आपल्याला जतन करायचंय ना. त्याला काय लागत तेवढं 2 तासामध्ये करत होते. त्याच्यामध्ये सुचिरभूत नाही बाहेर बैल दिशेला जाणं स्नान करणं भगवंताला स्नान घालणं भगवंताला भोग बनवणं नाही. फक्त 22 घंटे जर ते नुसते नामस्मरणच करीत होते त्यांचं म्हणजे त्या स्थितीमध्ये जायला आज पण अशी आहेत ना आपल्यामध्ये. रात्र भाऊंनी सांगितलं का पडद्यावरले मंडळी आणि पडद्याच्या मागची मंडळी 2-2 तासाचे आम्ही अनुभवलेला आहे ना. मेळाव्याच्या याच्या त्याच्या प्रसंगामध्ये संध्याकाळी भोजन झालं झोपून घ्यायचं. पण आमचे जे बरोबरचे मंडळी ना फक्त 2 तास झोपायचे म्हणजे फळच पडायचे. झोपा धर्मकार्यासाठी महाराज किती अट्टहाशी तसं अट्टहास केल्याशिवाय नाही बरं का. गोविंदाचे पोवाडे बाबांनी भारी प्रमाण दिला का भगवंताचं भजन दिवसांरात्राचं. आता आपण परंपरेचे सद्गुरूंचे दासी आपल्याला सर्वांना माहिती भगवंताचं भजन कसं केलं जातं. आणि मग ती भजन करायची सारखी. आणि मग महाराजांनी एक मग कृपादृष्टी अवलोकली आपल्या आता दुधाई सवयले हा बापरत महादेव भक्ता दिले वरदान. आणि मग महाराजांनंतर तो आश्रम ती झोपडी तिला देऊन टाकली कर भजन आणि अधिकार देऊन टाकला. आणि मग आता अधिकार देऊन टाकल्यानंतर हे मुस्लिम समाजाचे अगोदर यांना ज्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त झाले ते आता पाहत आहे श्री भक्ती वेदांत प्रभुपाद ते तरुण असताना गेले होते सद्गुरूंकडे का मला धर्माचं कार्य करायचं मला तुमचं शिष्य करून घ्या धर्माचं कार्य होईल पुढं. ते नाही म्हणे एवढं याच्यात नाही म्हणे. वयाच्या 17व्या वर्षी परमार्थाला सुरुवात केलेली त्यांनी.
हरे कृष्ण ज्यावेळेस स्थापना झाली आणि आज पुढचे पुढे गेले त्यांचं वाला ते अवश्य मग काहीच बात नाही ना का दृष्टी सम झालेली आणि आपण सम झाली म्हणजे भगवंताच्या भांडणावर त्याला उत्साह पडलेला आहे का आपला आणि परकर आपल्या संतांच्या चरित्रामध्ये पाहणार बरोबर काका असतील नामदेव आहे बरोबर आहे आपण सांगा संतावर पाहणार थोडक्यात माझा आणि तुझा आपला फरक म्हणायापेक्षा आपल्या व्यवहारामध्ये येतात आपण म्हणतो ना आपलं या बांधापासून इकडं माझं आहे या बांधापासून तिकडं आमच्या तिकडे यायचं नाही बा संतांकडे कुठं काय संतांनी डायरेक्ट यारे यारे गाणं थोडं याती भरती नारी नर करावा विचार कबीर मोमीन नदीम मुसलमान कबीर मोमीन नदीम मुसलमान तर असं संतांकडे नाही ना हा हा न पाहिजे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई काय ज्ञानाबाई तुझं विश्वदासा निर्णयात राहायचा वा संतांचं वर्णन आहे अभंगामध्ये काय संत संगतीचे काय सांगू सुका आपण पारिखे आपण पारिखे नाहीच तिथं म्हणून तर काय महाराज 16 आज ज्ञानागत तुकडोबाचा 16 असं काय आहे का न पाहिजे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई अशी माझ्या माऊलीचा सोहळा माझ्या माऊलीचा 16 बघा बघा ना महाराज काय सांगा बात नाही संत संगतीचे काय सांगू सुका आपण पारिखे म्हणून अभंगाचं दुसरं चरण साधू थोरे
त्या काळात सुद्धा भगवंताला गरज पडू शकते साधूची. आता पण आपल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी तेच आपण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु संतांच्याच रूपात यावं लागत महाराज. संतांच्या रूपामध्ये येऊनच कार्य करता येतात. गुरुवारी दादांचा आम्ही कायम भाऊंच्या मुखातून ऐकतो का भाऊंनी सांगितलं का शास्त्रानं सांगावं असा महात्मा चातुर्य लपवी महत्व हरवी तुझे पण मिळवी जगा माझी. आणि त्यानं स्तुती केलेली आवड महाराज. हा स्तुती करायला आवडणार नाही त्यांची. पण महाराज आम्ही दादा बघितले नाही बरं का, पण आम्ही भाऊ मध्ये दादा बघितले, भाऊ मध्ये दादा बघितले आणि त्यानंतर आता भाऊ मध्ये दादा बघितले आणि आज आपण बघतोय का महाराज ओळसाक लवलेश नाही. हा जो आमच्याकडे आमच्या परिसरात किंवा प्रॉपर आमच्या गावामध्ये या नावाची जी मूर्त मिळवली ना हे सगळं सामर्थ्य आमच्या गुरुवारी दत्ताभाऊला जात आहे महाराज. म्हणजे येथून आज काही 4-2 हे तोडके मोडके जे शब्द निघत आहे ना तेच आमचे दत्ताभाऊ हे महाराज. पण आमचे पण त्यांच वाले हे सांभाळले नाही जात. आम्ही लई मित्रत्वाच्या नात्याने घेतो महाराज. पण महात्मा असतो आणि त्यांच्याच मुखातून ऐकलेलं म्हणजे भाऊ सांगतात का महात्मा ज्यांच्या पॅन्ट मध्ये सुद्धा असू शकतो बरं का. आपल्याला जर दृष्टी पाहिजे महाराज. आणि हे जे आपले कातडीचे डोळे आहे ना हे धोका देतो महाराज. आपल्याला ओळखू नाही येत. आता आम्ही वैयक्तिक मी मागच्या वर्षी पण अनुभवलं आणि यंदा पण अनुभवलं. 1000 चुका होता महाराज आपले पण वारीमध्ये सुद्धा. नामचिंतन घडत नाही. हा जेवढा उद्देश आहे केवळ नामचिंतनासाठी. सकाळी त्या ताईंनी इतकं भारी सांगितलं. आपण तिथं नाश्त्याला थांबलो होतो तिथं. हा गेवरायच्या ताई, गेवरायच्या ताईंनी सांगितलं अहो नाही महाराज तिन्ही काळामध्ये संत सांगितलेच श्रेष्ठ. पण आपल्याला हा जेवढा काळ भेटलेला आहे ना ह्या काळामध्ये आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. काय सारा चिंता देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या हे जे आपल्याला या मंडळी बरोबर घडत आहे महाराज. वैयक्तिक मला घडत आहे. मी माझ्यावर घेतो वैयक्तिक मला घडत आहे का काय अट्टहास या मंडळींचा. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जे सांगितलेलं आहे ना का ये लोकी तुझी सर्वभूती सम शरीराचा भ्रम नेनो कदा. ही गोष्ट तंतोतंत आम्ही भाऊंकडे अनुभवतोय आता सध्या महाराज. भाऊ जर तिकडे जर आले ना आता आमच्यावाला कोरोना काळापासून ग्रंथ चालू आहे. आता गाथा पारायण चालू म्हणजे सुरुवातीला रामायण झालंय, त्यानंतर भागवत झालं, मध्ये भक्त विजय झाला आणि आता ज्ञानेश्वरी झाली आणि आता आमचा गाथा पारायण चालू आहे. भाऊ जर तिकडे जर आले ना महाराज प्रवास जर झाला ना आम्ही ऐकतो या मंडळीकडून बस होत नाही असं बोलला मनकेचा त्रास आता सगळ्यांना तुम्हाला ठाऊक. तर पण इतका हे करते ना शब्द नाही बोलायला त्यांच्याविषयी. योग की तुची सर्वभूती सम आपल्या शरीराचा भ्रम हा ज्ञान काहीच नाही. केवळ कशासाठी माहिती का कल्याण व्हावा समाधानी व्हावा. हा जीव हा जो भरकटतोय दुःख भोगितोय हा याला कुठेतरी समाधान प्राप्त व्हावं एवढा अट्टहास त्यांचा वाला. हा बोलतो विचार न देखावे डोळा येतो कळवा म्हणून या असं अशी संतांची वृत्ती असते महाराज. आणि मग संतांची वृत्ती म्हणापेक्षा त्यांच्या लेकराची आपल्या प्रपंचाने लेकराची
विठ्ठलाची विठवाई माऊलीची चित्ताईसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना तरी आपल्यापासून काहीच्या अपेक्षा नाही त्यांना केवळ कल्याण व्हावा त्या सुखापर्यंत स्वरूपापर्यंत हा जीव जावा एवढा एक आत्ता असे म्हणून संतांचा उद्देश कसा जरी असला तरी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं आहे का नामा म्हणे जाई नामा